काल परवाच आपण आपल्या भारतवर्षाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। गेले 79 वर्ष आपण ऐकत आलोय की आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला। परंतु आजकालची ही परिस्थिती पाहता, अधिकारी लोकांची मनमानी पाहता, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांचं समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहता आपण त्या ठिकाणी खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का, असा प्रश्न, अशी शंका त्या ठिकाणी मनामध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। परंतु असो, आजच्या या काळात सुद्धा काही लोक समाजाला आपला गुलाम असल्यासारखं किंवा आपण या सगळ्या यंत्रणेचे, या सगळ्या प्रक्रियेचे बेताज बादशाह आहोत अशा आविर्भावात राहून मनमानी त्या ठिकाणी करतायत। परंतु हे महाराष्ट्र राज्य कायद्याचं राज्य आहे। इतर राज्याप्रमाणे या ठिकाणी बेकायदेशीर लोकांना फार काळ त्या ठिकाणी सर्वाइव्ह करता येत नाही। बेकायदेशीरपणे केलेले जे काही कृत्य आहेत, या कृत्यांना जास्त आयुष्यमान नसते। काही काळानंतर ह्या बेकायदेशीर गोष्टी ज्या आहेत ह्या बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत, कारण कायदा हा सर्वात मोठा आहे। माणूस त्या ठिकाणी आपल्या सत्तेचा गैरवापर करून कितीही काळ्याबेऱ्या गोष्टी करत राहिला, परंतु एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टीला उजागर होण्यासाठी काही ना काही कारण घडतात। आज मी या ठिकाणी शालार्थ आयडी घोटाळ्यावर जो व्हिडिओ सर्वप्रथम बनवून टाकला, या व्हिडिओला समाजातून अतिशय चांगला प्रतिसाद, माझा हा व्हिडिओ जवळपास 4,500 लोकांनी त्या ठिकाणी पाहिला। मला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक, शिक्षक मंडळी, त्याचप्रमाणे शिक्षक संघटनांचे प्रमुख यांचा मला फोन आला आणि माझं जे कार्य आहे या कार्याला त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि वेळोवेळी कुठलं सहकार्य लागलं, कुठली मदत लागली तर ते मला सहकार्य करण्यासाठी तयार आहे, अशा आशयाचे फोन मला शिक्षक संघटनेच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी केलेले आहेत। समाजातून सुद्धा माझ्या या कार्याला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला मी पहिली तक्रार केली, या लोकांनी जे काही तथाकथित शालार्थ आयडी घोटाळ्याचे एजंट आहेत, या एजंटांनी माझ्यावर शासकीय कामात अडथळा नावाची केस त्या ठिकाणी लावलेली आहे। या केसमधून मी त्या ठिकाणी पुराव्या अभावी, खोटी केस असल्यामुळे सही सलामत बाहेर पडलो। वास्तविक पाहता त्यावेळेला माझ्यावर शासकीय कामात अडथळा लागण्यासारखी काही परिस्थिती नव्हती, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मी कुठेतरी थांबलो पाहिजेत, या गोष्टी मी केल्या नाही पाहिजेत, या गोष्टीकडून परावृत्त झालो पाहिजेत, यासाठी माझ्यावर खोटी शासकीय कामात अडथळा ही केस लावण्यात आली। परंतु मी विद्यमान न्यायालयाला ही केस खोटी कशी आहे याचे पुरावे दिले आणि मी त्यातनं बाईजत बरी झालो। हे लोक एवढ्याच न थांबता यांनी शालार्थ आयडी घोटाळा हा बाहेर येऊ नये, मी या गोष्टीमध्ये कुठेतरी थांबलो पाहिजे, यासाठी एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पैसे देऊन माझ्यावर हल्ला केला। 2 महिन्यापूर्वी संभाजीनगर येथील MGM हॉस्पिटलमध्ये माझं त्या ठिकाणी मोठं ऑपरेशन झालं आणि या ऑपरेशन मधून सुद्धा मी त्या ठिकाणी बरा झालो। या लोकांची एक भाबडी कल्पना होती की माझ्यावर असा प्राणघातक हल्ला केल्यानंतर मी हा विषय सोडून देईल किंवा या विषयामध्ये मी पुढे जाणार नाही, परंतु त्यांची ती कल्पना भाबडीच होती। मी बरा झाल्यानंतर पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातील, विशेषतः मेहकर तालुक्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची संपूर्ण माहिती घेतली। या शालार्थ आयडी घोटाळ्यातून असे काही अजब किस्से माझ्या कानावर त्या ठिकाणी येत आहेत आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की माझ्या लोणीगड येथील देवश्री ही सौर्फ बाबुराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय लोणीगडी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा या शाळेव्यतिरिक्त मला दुसऱ्या कोणत्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी स्वारस्य नाही असं म्हटलं होतं, परंतु काही काही प्रकार माझ्या कानावर असे यायला लागले
की त्या गावातील त्या संस्थेशी निगडीत असलेल्या काही व्यक्तींनी मला विनंती केली की आपण आमच्या या शाळेत सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालावं आणि आमच्या संस्थेत झालेले जे काही काळेबारे प्रकार आहेत हे प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं. मी या मंडळींना एक बोललो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने SIT प्रमुख श्री पुरकुमार साहेब विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली, त्या तक्रारीची OC मला जर दिली तरच मी त्या संस्थेमध्ये हस्तक्षेप करेल, अन्यथा तक्रार न करणाऱ्या लोकांच्या संस्थेमध्ये मी हस्तक्षेप करणार नाही. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका संस्थेमधला प्रकार की त्या संस्थेमध्ये एक शिक्षक जो बुलढाण्यातही नोकरीला आहे आणि मलकापूरला सुद्धा त्या ठिकाणी नोकरी करतोय, या सगळ्या गोष्टीचे डिटेल पुरावे संबंधित व्यक्तीने मला PDF करून त्या ठिकाणी पाठवले आहेत. आज मी शिक्षणाधिकारी श्री अनिल आकाळ साहेब यांना या गोष्टीबद्दल सुरुवातीला माहिती विचारणार आहे की एक शिक्षक जो आजच्या तारखेपर्यंत, आज 19 तारीख आहे, 19 ऑगस्ट 2025 पर्यंत तो शिक्षक बुलढाणा या ठिकाणी सुद्धा नोकरी करतो आणि मलकापूर या ठिकाणी सुद्धा नोकरी करतो. मग हे कसं? इथं आज सुशिक्षित बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि एक शिक्षक जो 2-2 ठिकाणी नोकऱ्या करतो, तर या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष होणे किंवा लक्ष न जाणे म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं शिक्षण विभाग जो आहे किंवा शिक्षण अधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे लोक आंधळे आहेत की काय? म्हणजे या लोकांना या गोष्टी दिसत नाहीत. आणि छोट्या छोट्या प्रकरणामध्ये काही शिक्षक त्या ठिकाणी गुन्हेगार आढळले का की त्यांना तात्काळ निलंबित करणे, त्यांच्यावर अनेक प्रकारच्या ज्या काही कारवाई आहेत त्या करण्यासाठी हे लोक मागे पुढे पाहत नाहीत. मग एक शिक्षक 2-2 ठिकाणी नोकरी करतो आहे आणि त्या गोष्टीकडे या वेतन पथकाचं, शिक्षण विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. हे कसं? आज मी बुलढाणा या ठिकाणी जाऊन श्री अनिल आकाळ साहेब यांना हा प्रश्न त्या ठिकाणी विचारणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं डोकं चक्रावून जाते की हे प्रकार घडतात कसे. देशभक्त श्री ही सो उर्फ बाबुराव पाटील या विद्यालयामध्ये जे काही गौरभंगाला आहेत, जे काही या ठिकाणी झालेले गैरप्रकार आहेत, या प्रकारावर त्या ठिकाणी प्रकाश टाकणं हे माझं कर्तव्य मी समजतो. कारण या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे आजोबा रावसाहेब श्रीपतराव गणपतराव पाटील यांनी अध्यक्ष काळामध्ये एकदाही त्या संस्थेचं ध्वजारोहण केलेलं नाही. त्या संस्थेमधनं एकाही रुपयाचा लाभ त्यांना झालेला नाही आणि त्यांच्या हयातीमध्ये ते कधीही शाळेमध्ये मी अध्यक्ष आहे म्हणून आपला अधिकार गाजवायला गेले नाहीत. म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे या शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम रावसाहेब श्रीपतराव गणपतराव पाटील यांनी त्या ठिकाणी केलं आहे. त्यानंतर या संस्थेमध्ये काही अराजक तत्व की ज्यांना शिक्षणाचा स माहीत नाही, एज्युकेशनचा ई माहीत नाही आणि प्रशासनाचा पी माहीत नाही, असे लोक त्या संस्थेमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या मनमान्या, त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांना जेवढी बुद्धी देवाने दिली आहे त्या बुद्धीनुसार ते कारभार करतायत. इतर लोक आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांचं दुर्लक्ष होतं, दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळे या लोकांचं फावलं. परंतु आता मी चंग बांधलाय की देवश्री ही सो उर्फ बाबुराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आतापर्यंत जेवढ्याही काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्या गोष्टींची सजा या करणाऱ्या लोकांना मिळालीच पाहिजे, अशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि या संस्थेमध्ये याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्या ठिकाणी होणार नाही याची दक्षता मी घेणार आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा घ्यायला लावणार आहे. मी ठरवून ठेवलं आहे की लोणी गवळी येथील देवश्री ही सो उर्फ बाबुराव पाटील विद्यालयामधील जितका काही कचरा आहे तो कचरा साफ करायचा आहे आणि या संस्थेला आगामी काळामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आहे. या संस्थेचा एक प्रकार आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण मेहकर तालुका, बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याच्या सर्व सुज्ञ नागरिकांच्या समोर त्या ठिकाणी आणू इच्छितो. मेहकर तालुक्यातील घुटी या गावामध्ये गजानन रामचंद्र गायकवाड या व्यक्तीला नोकरी लावण्याचा आमिष दाखवून तथाकथित शलात ID घोटाळ्याचे सूत्रधार लोणीगवळी संस्थेत शिपाई पदावर काम करणारे म्हणजे काम करतच नाही,
संस्थेमध्ये शिपाई पदाचा जो कार्यभार असतो तो ते राबवत नाहीत, शाळेत कधी येत नाहीत, फक्त अशा 12 भानगडी ज्या आहेत ना या करण्यासाठी आपला वेळ खर्ची घालतात. तर गजानन रामचंद्र गायकवाड या माणसाला लोणीगवळी येथील संस्थेमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून त्या व्यक्तीला घुटी या ठिकाणी त्याच्या नावावर असलेली जमीन विकायला लावली. ती विकल्यानंतर त्यातून जे पैसे जनरेट झाले ते पैसे जवळ ठेवले आणि 2-3 वर्ष कुठल्याही प्रकारची नोकरी त्या ठिकाणी मिळाली नसल्यामुळे गजानन रामचंद्र गायकवाड जो मनुष्य एका माजी सैनिकाचा मुलगा आहे, त्यांच्या वडिलांना भारत सरकारने एक रक्षा मेडल त्यांना दिलेलं आहे आणि हा मनुष्य अल्पभूधारक आहे. जेवढी शेती घुटी या गावी त्या नावाने होती तेवढीच शेती त्या माणसाच्या नावाने आहे. इतरत्र कुठेही त्या माणसाच्या नावाने शेती नाही किंवा प्लॉट नाही, घर नाही. आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये मेहकर येथील सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ञ अनिल कुमार गाभणे साहेब यांच्या दवाखान्यामध्ये तो अतिशय तुटपुंजा पगारावर काम करत होता. अशा व्यक्तीला नोकरीचं आमिष दिलं, त्यानंतर त्याची शेती विकायला लावली, ते पैसे वापरले आणि त्याची 2-3 वर्षानंतर नोकरी न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्यासारखी भावना झाली आणि तो सगळ्या नातेवाईकाला घेऊन या महाभागाकडे गेला. त्यावेळेस त्यांनी या नातेवाईकाचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःच्या नावावर असलेली जमीन मी याच्या नावावर करून देतो आणि नोकरी देतोच अशा प्रकारचं परत एकदा आमिष दिलं. आता त्या व्यक्तीची परिस्थिती हालाकीची होती. या माणसानं त्याला नोकरी देण्याचं परत एकदा आश्वासन दिलं आणि स्वतःची जमीन त्या व्यक्तीच्या नावावर करून देण्याची तयारी दाखवल्यामुळे या लोकांचा विश्वास बसला. आता त्या तारखी ज्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगू नाही शकत, परंतु एक्झॅक्ट मी त्याची माहिती घेतलेली आहे. या व्यक्तीनं स्वतःच्या नावावरील 3 एकर जमीन गजानन गायकवाड या माणसाच्या नावाने करून दिली आणि त्याच्यानंतर गजानन गायकवाडला त्याचा पुढचा प्लॅन काय किंवा याच्या पाठीमागे त्याची योजना काय ही लक्षात न आल्यामुळे तो गाफील राहिला, नोकरीची वाट पाहत राहिला. परंतु या तथाकथित शलार्थ आयडी घोटाळ्याच्या सूत्रधाराने त्या माणसाच्या विरुद्ध सहकार विभागामध्ये तो अवैध सावकार असल्याची केस दाखल केली आणि आर्थिक देवाणघेवाण करून संबंधित व्यक्ती जो अनिल कुमार गाभणे साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये टेम्पररी जॉब करत होता, अल्पभूधारक आहे, कुठल्याही प्रकारच्या त्या माणसाच्या नावानं सावकारकीचे काही गुन्हे सिद्ध होतील अशा प्रकारचे कोणते दस्तावेज नाहीत, तरी सुद्धा त्याला सावकार घोषित केलं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय पाठबळ या तथाकथित सूत्रधाराला मिळालेलं आहे. आणि या राजकीय पाठबळामुळे नानासाहेब चव्हाण नावाचे सहकार क्षेत्रामधील उपनिबंधक यांनी संबंधित व्यक्तीला सावकार घोषित केलं. डोंगरगाव पोलीस ठाण्यामध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल झाला, त्याला अटक झाली आणि त्याच्यानंतर जमानत घेऊन त्या माणसाला त्या ठिकाणी सुटावं लागलं. एवढ्यावरच न थांबता सदर जमीन ही आता या 2-3 महिन्यापूर्वी संबंधित व्यक्तीने गजानन गायकवाडच्या नावानं असलेला सातबारा स्वतः नावान करून घेतला आणि यामध्ये सहकार विभागातले नानासाहेब चव्हाण, त्याच्यानंतर ते अपंग आहेत, अपंग असून सुद्धा ते खाडेबडे कार्यक्रम करतात, ते मेहकर उपनिबंधक फाटे साहेब, या 2 व्यक्तींनी या माणसाचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला, त्याला सावकार घोषित केलं, त्याची जमीन हडपली आणि आज रोजी त्या गजानन रामचंद्र गायकवाड जो माजी सैनिकाचा मुलगा आहे या माणसावर उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली आहे. फक्त उपासमारीची वेळ नाही, त्याला 2 एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी, या सगळ्या कुटुंबावर सध्या आत्महत्या करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय नाही. कारण जमीन गेली, तो माणूस भूमिहीन झाला, उत्पन्नाचा स्रोत नाही, मुलांचं शिक्षण आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही अधिकारी या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत नाही. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे. गजानन रामचंद्र गायकवाड या व्यक्तीच्या प्रकरणामध्ये मी स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि या माणसाची जी न्यायालयीन लढाई आहे, कारण न्यायालयीन लढा लढण्यासाठी या व्यक्तीकडे पैसे नाहीत, तरी सुद्धा मी गजानन रामचंद्र गायकवाड या माणसाच्या पाठीमागे ठाम त्या ठिकाणी उभा आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये जो विषय मी घेतला होता की शालार्थ आयडी घोटाळा हा फक्त पैसे कमवण्यापुरता मर्यादित नाही, तर गवारे सर, रत्नाकर शिवाजी गवारे सर यांचा जीव त्या ठिकाणी गेला. म्हणजे शालार्थ आयडी घोटाळा हा लोकांचे जीव घेण्यापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती त्या ठिकाणी गेली. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये
हे नोकरी लावून देण्याचे जे काही प्रकार आहेत शाळेवर आणि या शरारत आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून जिवंत लोकांचे चालले, परंतु दुसऱ्या उमेदवाराचे म्हणजे ज्या नोकरी मिळवण्याचे इच्छुक असणाऱ्या लोकांच्या जमिनी हडप करण्यापर्यंत सुद्धा हा घोटाळा त्या ठिकाणी गेलेला आहे. माझी पुनश्च एकदा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, जे काही जागृत स्वच्छता बुद्धी ज्यांची जागी आहे, तर अशा लोकांना विनंती आहे की आपण आपापल्या गावामध्ये झालेला शरारत आयडी घोटाळा हा उघडकीस आणावा, तक्रार करावी. तक्रार करण्यासाठी जे काही गोष्टी आहेत त्या युट्यूबवर आहेत, दररोज पेपरला पण यायला लागल्या की सरळ विभागीय आयुक्त पुणे चंद्रकांत कुलकुंवार साहेब जे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी प्रमुख केले, तर अशा प्रमुखाकडे जाऊन त्या ठिकाणी ती तक्रार आपल्याला द्यायची आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील लोकांना विनंती करतो की आपापल्या गावातील ज्या तक्रारी त्या करा आणि तक्रार दिल्यानंतर त्याची ओसी मला पाठवा. मी त्या गावात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात, मग तिकडे ते मोताळ्यापासून, मलकापूरपासून इकडे लोणारपर्यंत आणि शेगावपासून तर शिंदखेड राजापर्यंत पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढ्याही ठिकाणी शरारत आयडी घोटाळा झाला आणि ज्या ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन तक्रार दिली त्या प्रकरणात मी लक्ष घालणार आहे. अन्यथा बाकीच्या कुठल्या तक्रार न करणाऱ्या, घाबरणाऱ्या आणि पुढे न येणाऱ्या लोकांच्या पाठीमागे मी त्या ठिकाणी उभा राहणार नाही, हे मी आवर्जून सांगतो. आज हे लोक मलाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या देत आहेत. माझी पत्नी लोणीगवळी या गावची पोलीस पाटील आहे. वास्तविकता त्या बाईचा या सगळ्या गोष्टीमध्ये काही सहभाग नाही, परंतु लोणीगवळीचं पोलीस पाटील पद आम्ही घालवू अशा प्रकारच्या धमक्या हे लोक त्या ठिकाणी देत आहेत. परंतु या लोकांच्या शासकीय कामात अडथळा या केसला मी जुमानलो नाही, त्यातून बाईतून बरी झालो. त्याच्यानंतर यांनी माझ्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्यातूनही मी बरा झालो आणि याच्यानंतर त्यांनी माझ्या बायकोचं पोलीस पाटील पदही गमावलं बरं का, तरीही सुद्धा मी त्या गोष्टीची तमा बाळगणार नाही. आणि यानंतर माझ्यावर जर का समजा कुठल्याही प्रकारचा हल्ला किंवा माझ्या बाबतीत या लोकांनी जर समजा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर मी तर सक्षम आहे. या लोकांच्या या सगळ्या गोष्टीला मी घाबरणार नाहीये. परंतु जर यानंतर माझ्यावर जर कुठल्याही प्रकारचा आघात किंवा कुठल्याही प्रकारचा या लोकांनी घातपात करण्याचा प्रयत्न केला तर याला जबाबदार हे शरारत आयडी घोटाळ्यामध्ये लिप्त असणारे हेच लोक राहतील, हे मी आवर्जून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.